न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बदल्यांसाठी राज्य शासनाने कायदाच बदलला, घेतला हा अनोखा निर्णय। राज्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी राज्य शासनाने चक्क बदल्यांचा कायदाच बदललाय। त्यासाठी राज्यपालांच्या आदेशाने राजपत्र प्रसिद्ध झाले असून आता कर्मचाऱ्यांना न्यायालयीन मार्ग त्यामुळे बंद झालेला आहे। मे ऐवजी ऑगस्ट मध्ये होणाऱ्या या बदल्यांमुळे 2 महिन्यांचे शैक्षणिक नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे। राज्य शासनाचे 33 विभाग आणि महामंडळे आस्थापनावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे महिन्यात प्रशासकीय बदल्या होतात, त्यानंतर विनंती बदल्या केल्या जातात। यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राज्य शासनाला मे महिन्यात प्रशासकीय बदल्या करता आल्या नाहीत। मात्र जून मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर बदल्या करणं शक्य असताना शासकीय बांबूंनी बदल्यांचं धोरण न राबवल्यामुळे यंदा राज्यात शासकीय बदल्या होणार नाहीत असा समज झाला होता। मात्र निवडणूक आयोगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा फतवा काढल्यामुळे राज्य शासनाची गोची झाली। कालावधी निघून गेल्यानंतर प्रशासकीय बदल्या कशा करण्यात संभ्रम निर्माण झालेला असतानाच राज्य शासनाने चक्क कायद्यात बदल करून निवडणुकीच्या तोंडावर अर्थपूर्ण राजकारण करण्यासाठी बदली अधिनियम 2005 मध्ये सुधारणा केली आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने 29 ऑगस्ट 2024 रोजी बदल्यांसंदर्भात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या आदेशाने राजपत्र प्रसिद्ध केलंय। कुठलाही नवीन कायदा किंवा बदल करायचा असल्यास मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन तो निर्णय राज्यपालांकडे कायदा पारित करण्यासाठी पाठवला जातो। बदली अधिनियम 2005 नुसार राज्य शासनाने दरवर्षी मे महिन्यात राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत असते। मात्र यावेळी विलंब झाला असल्याने शासनाने मंत्रिमंडळात निर्णय घेत 2005 च्या बदली कायद्यात बदल केलाय। राज्यपालाने यास मंजुरी प्रदान करत राजपत्र जारी केलंय। बदली अधिनियम सुधारणा ऑगस्ट 2024 असं म्हणावं लागणार आहे। ज्या नवीन अधिनियमांमुळे राज्यात 2 दिवसात बदल्यांचे सत्र राबवलं जाणार आहे। राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बदल्या होणार असल्याचा संकेत मिळताच राज्य सेवेतील अधिकारी सोयीचे ठिकाण मिळण्यासाठी मंत्रालयात ठाण मांडून आहेत। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदल्या होणार असल्याने अनेकांचे खिसा गरम होतानाच चित्र आहे। महत्त्वाच्या पोस्टिंग करता लाखोंची बोली लावण्यात येत असल्याची माहिती आहे। गृह, महसूल, वन, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण हे विभाग सध्या अव्वल स्थानी असल्याचं दिसून येत आहे। बदलीसाठी मंत्रालयात गर्दी वाढलेली असताना अनेक अधिकारी विना रजा घेऊन राजरोसपणे मंत्रालयात फिरत असल्याचं चित्र आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।